फ्रेंड्स. तर आज आपण शिकणार आहोत खूप खूप अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिश कसं बोलायचं. तर मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 7 शब्द पाठ करायचे आणि तुम्हाला खूप काही बोलता येणार आहे. तर आपण बघूयात ते शब्द आहेत कुठले. तर बघा, आय म्हणजे मी, सगळ्यांनाच माहिती आहे, आपण सगळीकडे ऐकतो. आय लव्ह यू आपण मूवीमध्ये पण ऐकतो. आय हेट यू हे सुद्धा सिरियल मूवीमध्ये ऐकतो. तर सगळ्यांना आय माहिती आहे, आय म्हणजे मी. वी म्हणजे आम्ही, आपण सगळे. यू सुद्धा तुम्हाला माहिती आहे, यू आर कूल, यू आर नाईस, यू आर स्मार्ट. तर सगळ्यांना माहिती आहे यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दोघांसाठी पण आपण यूज वापरतो. ही लक्षात ठेवायचं, ही म्हणजे तो म्हणजे मुलासाठी वापरतो. शी म्हणजे ती म्हणजे मुलीसाठी वापरतो. इट ही एक वस्तू असेल कुठलीही, म्हणजे प्राणी असेल, चेअर आहे, पेन आहे, मोबाईल आहे, तरी जी पण एक वस्तू असेल, किंवा अ कॅट म्हणजे एकच मांजर आहे किंवा एकच डॉग आहे, त्या सगळ्यासाठी तुम्ही इटचा वापर करू शकता जेव्हा तुम्हाला नाऊन नाही वापरायचं. आणि ही, शी, इट म्हणजे काय आहे की एकच वस्तू, एकच व्यक्ती, म्हणजे मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शी, आणि वस्तू किंवा प्राणी असेल किंवा पक्षी असेल तर इटचा वापर करायचा. तर तुमच्या लक्षात आले का? आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही किंवा तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि इट म्हणजे एक वस्तू. दे म्हणजे काय? तर ते म्हणजे खूप सारे मुलं, खूप साऱ्या मुली, सगळे जेव्हा एकत्र असतील, खूप जास्त संख्या आहे, तर तुम्ही त्याचा ते सांगण्यासाठी, ते संबोधण्यासाठी तुम्हाला देचा वापर करायला लागेल. तर बस तुम्हाला हे 7 शब्द लक्षात ठेवायचे. आय, वी, मी, आम्ही, तू, तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे कुठली वस्तू, आणि दे म्हणजे ते. तर हे 7 शब्द आपण लक्षात ठेवणार आहोत आत्ताच्या एपिसोडमध्ये. आणि आता आपण वळतोय 3 शब्दाकडे जे फारच भारी आहेत आणि सहज लक्षात ठेवू शकता, तुम्ही वाक्य बनवू शकता. आहे हे सांगण्यासाठी आपण आय सोबत वापरतो एम. ही, शी, इट यांच्यासाठी आहे हे सांगण्यासाठी वापरतो इज. आणि वी, यू, दे यासारख्या प्लुरल म्हणजे अनेक वचनी करण्यासाठी आपण वापरतो आर. म्हणजे तिन्हीचा अर्थ आहे. तर आता बस काय आहे ते आपल्याला पुढे सांगायचं. म्हणजे आय एम असेल तर आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, ही इज अ बॉय, शी इज अ गर्ल, दे आर पीपल. तर अशा पद्धतीने जस्ट तुम्ही त्याच्या पुढे कोण आहे हे बोलायचं आणि तुमची वाक्य तयार. तर तुम्ही अशा सहज पद्धतीने इंग्लिश बोलू शकाल. सो थँक्यू.